नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलमध्ये। तर पाल लाडक्या बहिणींसाठी खूप म्हणजे खूप आनंदाची खुशखबर समोर आलेली आहे। काय असणार आहे खुशखबर, संपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी लाडक्या बहिणी जर आपल्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन देखील प्रेस करून टाका आणि ऑल ओव्हर सेट करा, कारण आपल्या चॅनलवरती असंच विविध योजना असतील, जॉबशी रिलेटेड अपडेट असेल, संपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवरती लवकरात लवकर पाहायला मिळते। तर हेच पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। तर चला व्हिडिओला सुरू करूयात। तर लाडक्या बहिणींसाठी 200 कोटींची तरतूद, राज्यात 10 मॉल उभे करण्याचा राज्य सरकारचा मोठा निर्णय झालेला आहे। शासन निर्णय आलेला आहे महत्त्वाचा, खूप म्हणजे खूप महत्त्वाचा अपडेट राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे महिलांना आर्थिक सहाय्य होण्यास मदत होणार आहे। खूप महत्त्वाची अपडेट आपण या ठिकाणी पाहत आहोत। तर राज्यातील महिला स्वयंसहाय्यता गटांना कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी उमेद मॉल या नावाने या महत्त्वाकांक्षी संकल्पना मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे आणि पहिल्या टप्प्यात राज्यातील 10 जिल्ह्यांमध्ये उमेद मॉल उभे करण्याचे लक्ष्य यांनी ठेवलेलं आहे। त्यासाठी सरकारने 200 कोटींची तरतूद केल्याची माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिलेली आहे। खूप म्हणजे खूप महत्त्वाचे अपडेट आपण या ठिकाणी पाहत आहोत। तर विधानसभा सदस्य राणा सिंह या पाटील, सुनील प्रभू, योगेश सागर, संजय कुटे, नारायण कोचे, सुधीर मुनगंटीवार, सत्यजित देशमुख असे अनेक प्रश्नोत्तरच्या तासात उमेद मॉल संदर्भात प्रश्न विचारताना आपल्याला पाहायला मिळाले होते। मंत्री श्री गोरे यांनी माहिती दिलेली आहे। या ठिकाणी खूप महत्त्वाची माहिती आहे। महिला व बालविकास स्वयंसहाय्यक गटांना राज्य सरकार सर्वतोपरी मदत करत आहे। त्याचाच एक भाग म्हणून बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी उमेद मॉल आता उभे करण्यात येणार आहे। पहिल्या टप्प्यामध्ये आपण पाहायला गेलो तर 10 मॉल उभे करण्याचा त्यांचा लक्ष्य आहे आणि हा लक्ष्य 20,000 चौरस फुटांचा असणार आहे। त्यासाठी जिल्हे देखील आता निवडण्यात आलेले आहे। खूप महत्त्वाची अपडेट आहे। आज राज्यात 6,53,992 बचत गट कार्यरत असून त्यांना आतापर्यंत 782 कोटींची फिरता निधी वितरित केलेला आहे। तर 3,70,350 गटांना 222 कोटींचा समुदाय निधी देण्यात आलेला आहे। खूप महत्त्वाची अपडेट या ठिकाणी आपण पाहत आहोत। अपडेट आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। बँकेकडून मोठ्या प्रमाणात अर्थसहाय्य देखील मिळत असल्याने महिला उपजीविकेसाठी लघु उद्योजक असेल मोठ्या प्रमाणात वाढले असल्याचे मंत्री गोरे यांनी सांगितलेले आहे। एकीकडे लाडकी बहीण योजना देखील सुरू असताना सरकारने असा एक महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतलेला आहे। हे खूप म्हणजे खूप लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी ठरलेली आहे। याच्या अगोदर जर पाहायला गेलं तर SBI तर्फे 0% व्याजदरावरती लोन म्हणजेच कर्ज देखील देण्यात आलेलं आहे आणि असेच सरकार असे लाडक्या बहिणींना खूप म्हणजे खूप मदत करणार आहे, जेणेकरून लाडकी बहीण योजना ही एक स्वावलंबी बनेल। खूप महत्त्वाची ही अपडेट होती आजची। अपडेट कशी वाटली कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा। तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम।